देन नाव अफर्मेटिव्ह टू इंटरोगेटिव्ह. आता होकारार्थी मधून प्रश्नार्थक ट्रान्सफॉर्मेशन अफर्मेटिव्ह टू इंटरोगेटिव्ह. त्याच्यातून त्याच्यात त्याच्यामधलं त्याच्यात तो जायला तयारच असतो. चेंज ऑर्डर काय होते विल अँड सब्जेक्ट. इंटरोगेटिव्ह मध्ये काय होतं 2 नंबरचा 1 नंबरवर येतो आणि 1 नंबरचा 2 नंबरवर जातो. तर हा विल सुरुवातीला येईल 1 नंबर आणि सब्जेक्टला म्हणतो तू आता 2 नंबरवर बस. अब मैं गाडी चलाव. इंटरोगेटिव्ह मध्ये काय करतो तो विल अब मैं गाडी चलाव इसके पहिले तू चला रहा. अफर्मेटिव्ह मध्ये सब्जेक्ट गाडी चालवतो. विद्यार्थी मित्रांनो मी मोहनदास सलामी अफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कमेंट करायचं आहे की नेमकं व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि काय नवीन जाणवलं. तर चला सुरू करूया व्हिडिओला. इंटरोगेटिव्ह मध्ये हा विल गाडी चालवतो त्याला मागं बसतो आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार होतो. पण इथं एक प्रश्नार्थक चिन्ह सोबत घेऊन त्याला मागं ठेवला त्याला मागं ठेव आणि तेव्हा हा तयार होतो. एक्झाम्पल दे विल विन. दे विल विन. आता याचा एक्झाम्पल बनवायचा आहे म्हणजे इंटरोगेटिव्ह बनवायचा आहे. आन्सर विल सुरुवातीला आला गाडीवर ड्रायव्हिंग करायला बसला. बाईकची गोष्ट चालू आहे कार नाही. या देला यानं काय केलं मागच्या सीटवर बसवलं 2 नंबरवर. चेंज आगे का पीछे गए पीछे का आगे आगे. समझ में आ रहा है या नहीं आ रहा. आगे का पीछे पीछे वाला आगे. आगे सुख तो पीछे दुख है. आगे आगे दुख तो पीछे सुख है. सुख में भी दुख है. एंड हा विल मात्र 3 नंबरवर जैसे ते राहतो. ओके त्याला म्हणतात तू समोर येऊ नको तू लहान बच्चा आहेस तू इकडेच बस. हा जो असतो प्रश्नार्थक चिन्हाला त्याला आणून ठेवतात. हा लहान बच्चा आहे पडला नाही पाहिजे त्याला मागं ठेव. एका गाडीवर 4 झाले का नियमानुसार 2च बसता येतात. पण जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अफर्मेटिव्ह टू इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करतो त्यावेळी ज्या स्ट्रक्चरमध्ये ऑब्जेक्टच्या ठिकाणी राहतो इथं 4 नंबरवर बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी येतील आणि इथं मात्र चेंज झालेलं असते. सब्जेक्टच्या ऐवजी इथं विल येतो आणि प्रश्नार्थक चिन्ह तिथं जास्तच लागतं. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. इंटरोगेटिव्ह मीन्स प्रश्नार्थक क्वेश्चन. प्रत्येक गोष्टीच्या प्रश्न राहते. जसा या रस्त्यानं वाघ आला कुठून आला असेल. त्याच्या पप्पाला वाघ दिसला कुठून दिसला असेल. आहे ना प्रॉब्लेम. त्या बोरी गावाला जाऊ नये कारण तिथं एक वाघीण 3 पक्षी घेऊन ये. हे आले कुठून असतील प्रश्न. दे क्वेश्चन समजणार आहे कसं चेंज होते इंटरोगेटिव्ह मध्ये. दे ट्रान्सफॉर्मेशन ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आपण पाहिलं. ऍक्टिव्ह मध्ये बॉस कोण असतो इथं पहिल्यांदा कर्ता सब्जेक्ट मैं काम करूंगा. आणि पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट त्याच्यावर ऍक्शन होते तो समोर येतो. ठीक आहे मैं झेल लूंगा. म्हणजे सर आय इट मँगो मी आंबा खातो. मीच खातो आंबा दुसरा खात नाही कोणी. पण काय खातो आंबा. आपण एक उदाहरण तिथं आहे ऑलरेडी दिलेलं आहे तरी आपण घेऊन घेऊ. आय इट आय इट मँगो. आणि इथं हा मँगो समोर येतो. मँगो इज इटन बाय मी. आता दोन्हीच्या ठिकाणी मरण त्या आंब्याचंच आहे. इथं मरण आंब्याचंच आहे. इथं खायला कोण द्यायला आंबाच संपणार आहे त्यालाच संपवणे आहे आणि खाणार हाच आहे. पण इथं कसं नाही आंबा माझ्याकडं. इथं काय म्हणतो मी आंबा खातो म्हणजे मी स्वतः ऍक्शन करतो सांगतोय. आणि दुसऱ्या ह्याच्यात आंबा माझ्याकडून खाल्ला गेला. आंबाच गेला ना कोणी दुसरा गेला का आंब्याची केलं मरणार. इथं काय स्ट्रक्चर असतं पहा. स्ट्रक्चर लक्षात ठेवायचा.
स्ट्रक्चर मध्ये काय आहे बघा, सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V3. काय चेंज करत आहोत आपण, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह मध्ये चेंज करत असताना सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस V3. एक्झाम्पल कसा दिलेला आहे, सी विल राईट अ लेटर. आणि हा फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स असतो ना, भलताच सिंपल असतो. त्याच्याजवळ विल जर आला की नाही तो बनूनच जातो. म्हणजे जर आपण असं एक सेंटेन्स झाले, आय गो टू प्ले असं जर आपण लिहित असलो आणि याला फ्युचर टेन्स बनवायचं असलं, सिंपल फ्युचर टेन्स, काही करायचे नसते. या वर्बच्या समोर इथं या विलला आणून आपटायचं असते. आय विल गो टू प्ले, झालं, संपला. तो इव्हनच असतो. किती सिंपल आहे तो, म्हणजे सगळ्यात साधा गोडा आहे हा फ्युचर टेन्स, सिंपल वाला. काय आणलं तिथं, विल आणलं, लावलं, संपला विषय. आय विल गो टू प्ले, मी जाईन खेळायला. आय गो टू स्कूल, मी जातो खेळायला. आय विल येतात, मी जाईन. मम्मी म्हणते अभ्यास कर, आपण करीन येत नाही बाबा, कामाला लागूनच जायचं त्याच्या वेळेस. करणार आराम से, जेवण करणार, देखते बाद में समोसे खाल्ले. सब्जेक्ट लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस विल प्लस बी. बी म्हणजे बी लावायचे आहे तिथं, बी फॉर्म. V3 and then C will write a letter. अभी कैसा चेंज होगा देखो, C will write a letter. इथं C ऍक्शन करत आहे, म्हणजे सब्जेक्ट कोण आहे, C. म्हणून याला म्हणते ऍक्टिव्ह व्हॉइस, करता काम करते ना, करता. आणि इथं काय होतं बघा, अ लेटर सुरुवातीला येईल, आला सुरुवातीला 1 नंबर अ लेटर. त्याच्यानंतर अ लेटर आला सुरुवातीला, हा विल इथे लागेल आणि त्याच्यानंतर लावायचा आहे बी, विल बी. अँड देन हा जो राईट होता, या राईटचं तिसरं रूप लिहायचं आहे, रिटर्न. राईटचं तिसरं रूप, हा 2 नंबरवर ॲज इट इज, 3 नंबरवर हा, आणि मग नंतर बाय मध्ये 4 नंबरवर, आणि हा 5 नंबर. आता हर कुठून आला, हर इथून आला. इथं शी होतं, तर शीचं द्वितीय रूप लिहायचे असते, द्वितीय. शीचे द्वितीय रूप होते हर, बाय हर, आणि म्हणून सेकंड फॉर्म आहे हा. आणि इथं बाय एक्स्ट्रा लावलेला आहे, हा V3 आहे. कशाचा, राईट रोट रिटर्न. राईट रोट रिटर्न हा V3 आहे, इथं लिहायचं आहे V3. आता एखादा आपल्यापैकी उत्साही पोरगा असतो, मी नाही लिहित जाय V3, मी लिहितो अ लेटर विल बी राईट बाय हर. तू नको लिहू ना, तू नाही लिहिलंस तर तुला काय भेटणार आहे, ZERO, ब्रह्मांड 0. मग आता 0 पाहिजे तर हिरो पाहिजे, 1 मार्क्स पाहिजे, 1 मार्क्स पाहिजे तर तुला ह्याच पॅटर्न लिहावं लागेल. समजलं, ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये गेलो, हा ट्रान्सफॉर्मेशन झालं. दुसरा पुन्हा आहे टाइम मेकर्स यूज्ड इन फ्युचर. फ्युचर मध्ये कोणकोणत्या टाइमचे शब्द वापरले जातात हे पाठच पाहिजेत, पण हे लक्षातच पाहिजेत. आपण हे लक्षात नाही ठेवले तर आपल्याला काही मग नंतर आठवणार नाही. किती डोळे झागले न कहाँ गया दिन पडाय कुछ आता नाही. अभ्यास केल्याशिवाय अभ्यास येत नाही. अभ्यास करणे म्हणजे शिकणे. प्रत्येक गोष्ट शिकल्याशिवाय, तुम्हाला सांगितलंय का माणसाला चालायला शिकवलाय म्हणून तो शिकला, नाही तर 2 हात न 2 पायावर चालत राहिला असतो. अभ्यास प्रत्येक गोष्ट शिकायची आहे. भाजी सगळ्याला नाही करतायत, भातही सगळ्यांना नाही बनवतात, पोळी सगळ्यांना बनवतायत, शिकावं लागते. आपण येते का, तसंच आहे. काय काय आहे बघा, टुमारो, नेक्स्ट वीक अँड सून, हे टाइम मार्कर्स यूज केले जातात फ्युचर मध्ये. हे तुमच्या एखाद्या सेंटेन्स मध्ये दिसले त्याला ओळखून घ्यायच्या. ओळखा पाहू मी कोण असा विचारेल तो. तिथं जर असेल टुमारो फ्युचर टेन्स आहे, नेक्स्ट वीक भी फ्युचर टेन्स आहे, सून फ्युचर टेन्स आहे, बाय टुमारो हाही फ्युचर टेन्स आहे, पण पॅसिव्ह मधला आहे.
बाय 2026 फ्युचर टेन्स आहे. फॉर 2 hours 2 तास फ्युचर टेन्स मध्ये आहे. सिन्स मॉर्निंग परफेक्ट मध्ये हा वापरला जातो. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण पाहिलं होतं. फॉर 2 hours सिन्स मॉर्निंग बाय टुमॉरो बाय 2026. हे आपल्याला पटकन माहित पाहिजे. हे जर माहित असतील आपल्या डोक्यात येत असतील तर आपण त्या टेन्सला आयडेंटिफाय करू. टेन्स तर जागेवर तो काही बोलणार नाही आपल्याकडे, आपणच त्याच्याकडे पाहतो. परीक्षेमध्ये जर आपल्याला ते आठवलं नाही मग स्वाहा. कशाच्या स्वाहा? मार्क्सची जेवढे काही मार्क्स भेटणार आहे त्याच्या स्वाहा. त्याची होळीच होणे आहे आता 2 दिवसानंतर. म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे, लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कॉमन इरर्स इन फ्युचर टेन्स. आता चुका कुठल्या केल्या जातात फ्युचर टेन्स मध्ये? फ्युचर टेन्स मध्ये कोणकोणत्या चुका केल्या जातात? कॉमन इरर्स म्हणजे असे कधी कधी त्याला ओळखतच नाही कोणी. पास्ट टेन्स मध्ये होतात, प्रेझेंट टेन्स मध्ये होतात. सगळ्या टेन्स मध्ये कॉमन इरर्स असतात. आपणही करतो चुका, माणूसच आहे, पण त्या चुकापासून शिकणे आवश्यक आहे. काय आहे? युजिंग विल आफ्टर टाइम क्लॉज. युजिंग विल आफ्टर टाइम क्लॉज. टाइम क्लॉज नंतर विल वापरायचं आहे. ते असे करतात. रॉंग पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल वापरत असताना रॉंग वापरतात, चुकीच्या. अँड मिसिंग बीन इन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. बीन लावतच नाही परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये 2 गोष्टी करतात. एक तर बीन लागेल कोणते त्याच्यामध्ये परफेक्ट टेन्स मध्ये, आणि एक बी प्लस आय एन जी लागतो. याने एक जरी गोष्ट सोडली का नाही कुछ कोंबडीचे अंडे देणे सुरू होऊन जातात पेपरवर. स्टँडर्ड म्हणजे झेडीआरओ. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचे. हे इरर्स आपण कधीही करायचे नाही. ह्या गोष्टी चुकायच्या. आणि नंतर कन्क्लुजन. ऑल 4 फ्युचर टेन्सेस हेल्प एक्सप्रेस प्लॅन, ongoing, completed, duration time, based, future action clearly. एवढ्या गोष्टी जर आपण करू शकलो तर फ्युचर टेन्स इझिली आपण समजून घेऊ शकतो. अदरवाइज नॉट. आणि म्हणून प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स हो गया, प्रेझेंट टेन्स चालू है, फ्यूचर होने वाला है. तीनों टेंस अपने आंखों के सामने होना और हर टेंस के 4-4 बच्चे हमें याद होना. और सभी जुड़वा होते कुछ चीजों में. उनके नाम, पहला रहता है सिंपल, दूसरा कंटिन्यूअस, तीसरा परफेक्ट और चौथा 2 का मिलन. नाम नहीं सूझा इसलिए परफेक्ट कंटिन्यूअस. और इस तरह से 12 टेंस. कितने टेंस? 12 काळ आपल्याला जर आले तर आपले परीक्षेत कधीच 12 वाजणार नाही. आता वाजले की 12 मला जाऊ द्या घरी, ते नाही. 12 वाजले म्हणजे एकाही प्रश्नाचे उत्तर न येणे. आणि म्हणून हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तिन्ही टेन्स सगळेच्या सगळे आपण अपलोड केलेलेच आहेत. आता अपलोड हा करू. पास्ट टेन्स आणि हाही होईल अपलोड ऑलरेडी केलेले आहेत. तुम्ही एकदा पहा. जेवढ्या गोष्टी इथं पीपीटी मध्ये दिलेल्या आहेत ते वारंवार लिहून पहा. जास्तीत जास्त लिहून प्रॅक्टिस करा. मॅक्झिमम प्रश्न घ्या. आणि याचा होमवर्क तुम्हाला अजून पुन्हा दिलेला आहे की आता फ्युचर टेन्सवर आधारित चारही प्रकार फ्युचर टेन्स चे तुम्हाला 30 एकाचे किती 30 गुणिला 4 120 सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे आहे. सबकी किताब में दिखना जरूर. किसको ज्याला नाही म्हणायचे असेल त्याच्यासाठी आपण इथं 30 चे 40 करणार आहोत. ज्याला पुन्हा नाही म्हणायचे असेल त्याच्यासाठी 40 चे 50 होणार आहेत. आणि म्हणून 30 tomorrow. ओके, आई थिंक ये तुम्हारे ध्यान में आ गया होगा. फ्यूचर टेंस. और नहीं आया समझ में तो और एक बार देख लेना.
ठीक है, थैंक यू, चलो.